अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय पहिला. मार्कंडेय मुनी म्हणाले, सूर्याचा पुत्र आणि आठवा मनू ज्याचे नाव होते सावर्णिक मनू, त्याच्या उत्पत्तीची हकीकत तुम्ही ऐका. महामाया भगवती श्री अंबिकेच्या आशीर्वादाने सावर्णिक मनूला मन्वंतराचे स्वामित्व कसे मिळाले ही हकीकत मी आता तुम्हाला सांगणार आहे. फार पुरातन काळाची गोष्ट आहे. स्वारोचिष नावाच्या मन्वंतरामध्ये सुरत नावाचा एक राजा होऊन गेला. तो चैत्र वंशामधील असून चक्रवर्ती राजा होता. तो महापराक्रमी व प्रजाहित दक्ष राजा आपल्या प्रजेचा प्रतिपाळ स्वतःच्या मुलाप्रमाणे धर्मशास्त्रपूर्वक करीत असे. अशा त्या उदार व नीतिमान राजाशी कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय शत्रुत्व करू लागले. तेव्हा राजा सुरत व ते कोला विश्वंती क्षत्रिय यांच्यात प्रचंड रणसंग्राम झाला. जरी कोला विध्वंसी क्षत्रिय संख्येने कमी असले तरी त्यांनी रणांगणावर सुरत राजाला पराभूत केले. तेव्हा राजा सुरत युद्धातून निघून परत आपल्या नगरीला आला. त्याचे चक्रवर्ती पद नष्ट झाले होते आणि तो केवळ आपल्या देशापुरताच राजा राहिला होता. त्या बलाढ्य शत्रूंनी त्याच्या नगरीवर सुद्धा आक्रमण केले. राजाचे सामर्थ्य क्षीण झाले होते म्हणून त्याच्या बेईमानी व दृष्ट मंत्र्यांनी नगरीतील सारा खजिना व सैन्य आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा शिकारीला जाण्याचा बहाणा करून राजा सुरत घोड्यावर स्वार होऊन एकटाच घनदाट जंगलामध्ये निघून गेला. येथे राजाने सुमेधा नावाच्या मुनीचा एक आश्रम पाहिला. तेथे वाघ, सिंह, लांडगे यासारखे क्रूर प्राणी आपली हिंस वृत्ती सोडून परमशांतीनं व मित्र भावनेने राहत होते. मुनींचे कित्येक शिष्य त्या वनात फुलझाडे व बगीचा लावून त्यांची शोभा वाढवत होते. तिथले प्रसन्न व प्रेमळ वातावरण पाहून राजा सुरत त्या आश्रमातच राहिला. त्या आश्रमात राहत असताना राजा सुरत चिंतामग्न होऊन विचार करू लागला की न जाणो माझ्या नगरीची आता काय अवस्था असेल. माझे दुराचारी प्रधान न्याय आणि धर्माने नगरीचा कारभार चालवत असतील असे वाटत नाही. माझा प्रधान हाही शत्रूला वश होऊन कोणकोणते भोग भोगीत असेल कोणास ठाऊक. माझ्या कृपेने धन मिळवून सदा सर्वदा माझे अनुकरण करणारे लोक आता खात्रीने दुसऱ्या राजाची सेवा करीत असतील. मी अत्यंत कष्टाने जमा केलेला खजिना हे लोक चैनीत व भोगविलासात रिकामा करून टाकतील अशा प्रकारच्या चिंतेने राजा नित्य तळमळत असे. एके दिवशी ब्रह्मर्षी सुमेधा मुनींच्या आश्रमात एक वैश्य आला. तेव्हा सुरत राजाने त्या वैश्याला विचारले, हे सज्जन गृहस्था, तू कोण आहेस? येथे येण्याचा तुझा काय उद्देश आहे? तू शोकाग्रस्त व चिंतातूर दिसतोस. तर सुरत राजाने अशा प्रेमपूर्वक रीतीने विचारले असता विनम्र भावाने प्रणाम करून तो वैश्य म्हणाला, महाराज, माझा जन्म एका श्रीमंत वैश्य घराण्यात झाला. माझे नाव समाधी असे आहे. माझ्या दृष्ट बायकोने व मुलांनी द्रव्याच्या लोभाने मला घराबाहेर हाकलून लावले. माझ्या अत्यंत विश्वासातील अशा आप्तेष्टांनीच मला स्त्री, पुत्र व धन यापासून वंचित केल्यामुळे मी दुःखी कष्टी आहे व म्हणून मी या वनामध्ये निघून आलो आहे. परंतु तिकडे घरी माझी बायका पोरं खुशाल आहेत की नाहीत, की त्यांना काही कष्ट आहेत याची मला मोठी चिंता वाटत आहे. माझी मुले सदाचाराने वागतात की ते दुराचारी बनली आहेत या शंकेने मी बेचैन झालो आहे. राजाने विचारले, अहो, ज्या स्वार्थी व लोभी स्त्री पुरुषांनी तुम्हास घराबाहेर काढले त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये एवढी ममता का आणि कशी? समाधी वैश्य म्हणाला, आपण म्हणता ते सर्व खरे आहे, परंतु काय करू? त्यांनी जरी माझ्याशी प्रेमशून्य व निष्ठुर वर्तन केले असले तरी त्यांच्याबद्दलचे माझ्या मनातले प्रेम दूर होणार नाही. त्यांच्यासाठी मी अत्यंत व्यथित होऊन दुःखाने दीर्घश्वास सोडित बसलो आहे. त्यानंतर राजा सुरत व समाधी वैश्य दोघेजण मेधा मुनींच्या जवळ जाऊन विनम्र भावाने बसले. राजाने विचारले, हे ऋषीवर्या, आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे. माझे राज्य आता माझ्या हातून गेले आहे. मला माहीत आहे की त्यावर आता माझी सत्ता नाही. तथापि अज्ञानामुळे त्या राजांविषयी माझ्या मनात मोठी आसक्ती आहे व म्हणून मी दुःखी आहे. हा समाधी वैश्य सुद्धा घरून अपमानित होऊन पुत्र, बायको व नोकर यांनी सोडल्याने येथे आला आहे. परंतु त्याच्याही मनामध्ये आपल्या नातेवाईकांच्या बद्दल अत्यंत ममता असल्यामुळे तोही कष्टी व दुःखी आहे.
खरोखर ज्या विषयामधील दोष आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे त्यांच्याविषयी आमच्या मनात आकर्षण निर्माण होत आहे. हा केवढा चमत्कार! आम्ही दोघेही समजूतदार आहोत, परंतु विवेकशून्य बनून मोहवश झालो आहोत. हे केवढे आश्चर्य आहे! तेव्हा ऋषी सुमेधा म्हणाले, हे राजा, विषय मार्गाचे ज्ञान सर्व जीवांना असते. प्रत्येक जीवांचे विषय सुद्धा वेगवेगळे आहेत. काही प्राण्यांना फक्त दिवसा असते, तर काहींना फक्त रात्रीच दिसू शकते. काहींना दोन्ही वेळेला सारखेच दिसते. मनुष्य प्राणी हा समजूतदार आहे खरा, परंतु केवळ तोच समजदार आहे असे नाही, तर पशु पक्षी देखील समजूतदार असतात. कित्येक बाबतीत पशु पक्षी व मनुष्य प्राणी समान गुणधर्माचे आहेत. कित्येक पक्षी स्वतः भुकेने पीडित असून देखील आपल्या पिलांना चाऱ्याचा घास अगोदर देत असतात. राजा, तुला माहित नाही का की आपण केलेल्या परोपकाराचा मोबदला म्हणून आपणास पुत्रलाभ व्हावा म्हणून कित्येक समजदार माणसांची अपेक्षा असतेच ना? तेव्हा त्यांच्यामध्ये जाणीव कमी नसूनही जन्ममरणाची परंपरा निर्माण करणाऱ्या महामायेच्या प्रभावाने मोहित होऊन ते ममतारूपी भोवऱ्यामध्ये गिरक्या घेत राहतात, यात काही संशय नाही. हे राजा सुरत, सत्व, रज आणि तम यांची जी मूळ प्रकृती आहे तिलाच महामाया म्हणतात. विश्वातल्या एकूण एक प्राण्यांच्या बंधनाला व मोक्षाला तीच कारण आहे. सामान्य जीवांची गोष्ट जाऊ दे, परंतु ब्रह्मा, विष्णू, शंकर, इंद्र, वरुण, वायू तसेच गंधर्व, नाग, राक्षस, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, वेली असे सर्व चराचर तिच्याच सत्तेमुळे बंधनात पडतात आणि त्याचप्रमाणे मुक्तही होतात. सर्वांना मोहरूपी जाळ्यात गुंतवून तीच खेळवीत असते. आपण तर अति सामान्य माणसं आहोत, पण ब्रह्मा, विष्णू, महादेव हे महाज्ञानी असतानाही तिच्या प्रभावामुळे राग व द्वेष यांच्या आहारी जाऊन मोहात पडतात आणि मग त्रिभुवनात फिरत राहतात. मोठ्या ज्ञानी पुरुषांना देखील ती महादेवी मोहवश बनवीत असते. या अखिल सृष्टीची निर्मिती ती करत असून ती प्रसन्न झाली म्हणजे मुक्तीचे वरदान देते. तीच परा विद्या संसार बंधनाचा हेतू, चराचर सृष्टी व देवतांचीही आराधना असते. तर यावर राजाने विचारले, हे ऋषीवर्य, जिला आपण महामाया असे म्हणाला ती देवी कोण आहे? त्या देवीचा प्रभाव, तिचे स्वरूप कसे आहे ते आपल्या मुखाने ऐकण्याची माझी इच्छा आहे. ऋषी म्हणाले, राजा ऐक. वास्तविक देवी अंबिका नित्य स्वरूपी आहे. हे दृश्य जगत तिचेच स्वरूप आहे. यद्यपि अखिल विश्वाला व्यापून ती भगवती देवी राहिली आहे, तथापि ती प्रसंगी अनेक प्रकारे प्रकट होत असते. जरी ती महामाया व अजन्मा, अरूपा, नित्य व सनातन आहे, तरी देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी ती जरूर तेव्हा प्रकट होत असते. जेव्हा त्रैलोक्य जल प्रलयात विरघळून गेले, तेव्हा देवातिदेव जनार्दन शेषाच्या शय्येवर झोपून गेले. त्या समयी भगवान श्री विष्णूच्या कानातील मळापासून मधु व कैटभ नावाचे 2 राक्षस निर्माण झाले आणि ते दोघेही राक्षस पाण्यातच राहत व पाण्यातच एकमेकांशी खेळ खेळत असत. एकदा त्यांच्या मनात असा विचार आला की कारणाशिवाय कार्य होत नसते, ही सृष्टीची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही, तर मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेले पाणी कशाच्या आधारावर आहे व ते कोणी बरे निर्माण केले असेल? आम्हाला कोणी निर्माण केले? आमचे मातापिता कोण असावेत? अशा तऱ्हेने ते दोघे विचार करीत असताना एकाएकी कैटभ बोलू लागला. अरे मधु, आपण पाण्यात ज्या शक्तीमुळे स्थिर आहोत तीच महाशक्ती याचे मूळ कारण असणार आणि आपण दोघेही तिच्यापासूनच उत्पन्न झालेलो असणार. त्यावेळी एकाएकी त्यांना अंतराळातून एक मोठी गर्जना ऐकू आली. त्या दोघांनी त्या गर्जनेचा शब्द लक्षात ठेवून त्यांचे मनन सुरू केले. मग काही काळानंतर त्यांना आकाशात लखलखणारी वीज दिसली. तो निश्चित मंत्रच असावा असे जाणून त्या दोघांनी त्या मंत्राचा जप व ध्यान करणे सुरू केले. 1000 वर्ष लोटली तेव्हा ती परमशक्ती प्रसन्न झाली आणि त्या दोघांना वर देण्याच्या हेतूने ती आकाशवाणीद्वारे म्हणाली, हे दैत्य हो, मी तुम्ही केलेल्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाली आहे, तरी तुम्ही इच्छित वर मागून घ्या. तेव्हा त्या दोघांनी आम्हाला आमच्याच इच्छेप्रमाणे मृत्यू यावा असा वर मागितला.
हा वर मिळाल्यावर ते दोघे अहंकाराने उन्मत्त होऊन जलचरांसमवेत खेळू लागले. खेळता खेळता त्यांची दृष्टी कमळावर असलेल्या ब्रह्मदेवावर पडली आणि मग त्या दोघांनी ब्रह्मदेवांना युद्धासाठी ललकारले. ते दोघे ब्रह्मदेवांना म्हणाले, तुम्ही युद्ध करणार नसलात तर कमळ आसन सोडून कुठेही निघून जा, कारण हे आसन तुमच्यासारख्या भित्रा माणसांसाठी योग्य नाही. हे वीरांसाठीच उत्तम आहे. तेव्हा ताबडतोब उठा आणि इथून ताबडतोब तुम्ही निघून जा. तेव्हा त्यांचे असे बोलणे ऐकून ब्रह्मदेव काळजीत पडले. ते विचार करू लागले की मी तर तपस्वी आहे, मी यांचे पारिपत्य कसे करणार. म्हणून त्यांनी भगवान विष्णूजींना उठवण्याचा निर्णय घेतला. आता तेच मला संकटमुक्त करतील, त्यामुळे ते श्री हरीची स्तुती करू लागले. परंतु श्री विष्णूजी तसेच झोपलेले होते. आपल्या स्तुतीचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून ब्रह्मदेवाने ज्या शक्तीने विष्णूला निष्क्रिय बनवून ठेवले होते तिलाच रक्षणासाठी बोलवण्याचे ठरवले. म्हणून ब्रह्मदेवाने योगनिद्रेची स्तुती करण्याचे ठरवले आणि ब्रह्मदेवाने योगनिद्रेची स्तुती करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, देवी तू स्वाहा, तू स्वधा व तूच वषटकार आहेस. ही सर्व तुझीच रूपे आहेत. जीवन देणारी अमृत सुद्धा तूच आहेस. नित्य अक्षर प्रणव रूप जो ओंकार, त्यात आकार, उकार व मकार या 3 मात्रा रूपाने तूच स्थिर झाली आहेस. बिंदू रूपाने जी अर्धमात्रा आहे ती देखील तूच आहेस. हे देवी, संध्या, सावित्री व सर्वांची जननी ही तूच आहेस. या ब्रह्मांडाला धारण करणारी, पालन करणारी व शेवटी त्यांचा नाश घडवून आणणारी ही तूच आहेस. हे जगन्मयी, तू महाविद्या, महामाया, महामेधा, महास्मृती, महामोहरूपा, महादेवी व माहेश्वरी आहेस. सत्व, रज व तम या त्रिगुणांना निर्माण करणारी प्रकृती तूच आहेस. हे जगज्जननी, तू श्री, तू ईश्वरी, तू ह्री आणि बोधरूपी बुद्धी तूच आहेस. लज्जा, तृष्टी, शांती व क्षमा तूच होय. षडधारिणी, शूलधारिणी, घोररूपा, गदा, चक्र, शंख व मनुष्यबाण धारण करणारी तूच आहेस. भ्रूशुंडी व परीघ ही तुझीच आरोधे आहेत. हे माते, तू अत्यंत सौम्य रूपी आहेस. इतकेच नव्हे तर जेवढे म्हणून सुंदर पदार्थ आहेत त्या सर्वांहून तू अधिक सुंदर आहेस. पर व अपर अशी परमेश्वरी तूच आहेस. सत्य व असत्य रूपी ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांची आद्यशक्ती तूच आहेस. अशा स्थितीमध्ये हे माते, तुझी यथायोग्य स्तुती करण्यास योग्य बरे समर्थ आहे. मला भगवान शंकर व श्री विष्णू यांनाही निर्माण करणारी तूच असून तुझ्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही. कृपा कर व या मधु आणि कैटभ दैत्यांना मोहवश करून भगवान श्री विष्णूंना जागृती आणून दे. तर अशी ही देवीची स्तुती समाप्त होते. तर अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावर योगनिद्रा भगवंताच्या शरीरापासून दूर झाली व श्री विष्णू देव जागे झाले. त्यांनी युद्धामुळे उन्मत्त झालेल्या मधुकैटभाबरोबर 5000 वर्षे बाहुयुद्ध केले. तरीही ते दोघे दैत्य पराभूत झाले नाहीत. एकट्या श्री विष्णूजी बरोबर ते दोघेही आळीपाळीने लढत होते. एक थकला की दुसरा पुढे येऊन लढाई करत असे. त्या दोघांची लढाई करून श्री विष्णूजी थकत चालले होते. तेव्हा श्री विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय याचा विचार ते करू लागले. श्री विष्णूजी ध्यान करू लागले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की महादेवींनी यांना इच्छा मरणाचा वर दिला आहे, म्हणूनच ते कोणत्याही उपायाने मरणार नाहीत. म्हणून श्री विष्णूजी देवी भगवतीला शरण गेले व तिला म्हणाले, हे आई, आता तूच मला मदत कर. मी निराश झालो आहे आणि तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे. तेव्हा महादेवीने विष्णूला सांगितले, हे विष्णू, तू पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्या दोघांना फसवून आपला कार्यभाग साधून घे. त्यानंतर महादेवीने त्या दोघा दैत्यांना मोहात पाडले. त्यामुळे हे दोघे दैत्य त्या भगवती देवीकडे विषय भावनेने पाहू लागले. त्यावेळी भगवान विष्णू त्या दोघा दैत्यांना म्हणाले, हे दैत्य हो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले आहे, पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी माझ्याकडून पाहिजे तो वर मागून घ्या. त्यावर ते दोघे जण अधिक काम भावनेने झपाटलेले असल्यामुळे त्या महामायेवरील दृष्टी न हलवता अत्यंत गर्वाने म्हणाले, अरे आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलट हे वासुदेवा, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत, तर तूच आमच्याकडून वर मागून घे. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू.
त्यांचे हे बोलणे ऐकून आनंदित झालेले श्री विष्णूजी म्हणाले, तुम्ही जर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मग एवढा वर द्या की तुम्ही माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा. त्यांची ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवणूक फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले. मग त्यांनी विचार केला व इकडे तिकडे पाहून ते श्री विष्णूला म्हणाले, तू आम्हाला जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर. तेव्हा शंख, चक्र, गदा व पद्म धारण करणाऱ्या कमळनयन श्री विष्णूने आपल्या मांडा विस्तारून आपल्या मांड्यांवर त्यांची मस्तके ठेवून ती आपल्या सुदर्शन चक्राने कापून टाकली. त्या दोघा दैत्यांच्या मेदामुळे म्हणजे चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्यावेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव पडले आणि याच कारणामुळे माती ही अभक्ष्य आहे. म्हणूनच शहाण्या लोकांनी त्या महामाया व महाविद्येची उपासना करावी, तिचीच आराधना करावी आणि तिचीच सेवा करावी. अशी ही श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय पहिला समाप्त. श्री दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा. महामुनी सूत म्हणतात, पूर्वी देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांचा राजा महिषासूर यांच्यामध्ये 100 वर्षांपर्यंत रणसंग्राम झाला. या युद्धामध्ये देवांचा पराभव करून इंद्राचे राज्य महिषासुराने घेतले. त्यानंतर हे पराजित देव प्रजापती ब्रह्मदेवाला पुढे करून भगवान शंकर व श्री विष्णू जेथे होते ते तिकडे गेले. देव म्हणाले, हे भगवंत, हा महिषासूर सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण वगैरे सर्व देवांचा अधिकार बळकावून बसला असून त्रैलोक्याचा अधिपती बनला आहे. सर्व देवांना त्या दुरात्माने स्वर्गामधून हाकलून दिले आहे. म्हणूनच निराश्चित होऊन आम्ही सर्वजण आपणास शरण आलो आहे. तेव्हा आपण या महिषासुराच्या वधाचा एखादा उपाय योजावा अशी आमची विनंती आहे. ही देवांच्या पराभवाची हकीकत ऐकून श्री शंकर व श्री विष्णू संतापाने लाल झाले आणि त्या क्रोधावेशाने श्री विष्णूच्या मुखामधून महान तेज निघाले. त्याचप्रमाणे ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी सर्व देवांच्या शरीरामधून तेज निघून ते सर्व तेज हे एकत्रित झाले. त्या तेजाची दीप्ती एवढी होती की त्यामुळे दशदिशा ज्वालापूर्ण झाल्या. नंतर त्या तेजाचे रूपांतर एका स्त्री रूपामध्ये झाले. शंकराच्या तेजाने त्या देवीचे मुख उत्पन्न झाले. यमाच्या तेजाने केस, विष्णूच्या तेजापासून भुजा, चंद्राच्या तेजापासून स्तन आणि इंद्राच्या तेजापासून मनोहर असा शरीराचा मध्य प्रदेश निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने मांड्या व पोटऱ्या व पृथ्वीच्या तेजाने नितंब बनले. ब्रह्मदेवाच्या तेजापासून दोन्ही पायांचे तळवे आणि सूर्याच्या तेजाने दात व अग्नीच्या तेजाने नेत्र बनले. भुव्या संधेपासून व कान वायूच्या तेजाने तयार झाले. अशा प्रकारे इतरही अवयव निरनिराळ्या देवतांच्या तेजापासून बनले. अशा त्या कल्याणमयी देवीला अवलोकन करून देव अत्यंत प्रसन्न झाले. नंतर विनाक धनुष्यधारी शंकराने आपल्या त्रिशूळापासून एक त्रिशूळ काढून त्या देवीला दिला. श्री विष्णूने आपल्या सुदर्शन चक्रापासून एक चक्र काढून त्या भगवतीला दिले. त्याचप्रमाणे वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबाण, देवराज इंद्राने वज्र, यमाने दंड, वरुणाने पाश, प्रजापतीने स्फटिकांची माळ, ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. सूर्याने आपले तेज व काळाने ढाल तलवार दिली. हिमालयाने स्वारी करता सिंह व तऱ्हेतऱ्हेची रत्ने दिली. याप्रमाणे इतरही वेगवेगळ्या देवतांनी आपल्या जवळील जे बहुमूल्य वस्तू होत्या त्या अंबिकेला आनंदित मनाने समर्पित केल्या. त्यानंतर देवीने एक भयंकर अशी गर्जना केली आणि त्या गर्जनाच्या नादाने त्रैलोक्य कंपित होऊ लागले. सागर उचंबळू लागले व त्यांचा प्रतिध्वनी सर्व आकाशात भरून उरला. तेव्हा सर्व देवांनी अत्यंत प्रसन्नतेने सिंहवाहिनी भगवती देवीची स्तुती केली की हे भवानी, तुझा विजय असो. ही हकीकत असुरश्रेष्ठ महिषासुराला समजल्यावर त्याने आपली सेना सज्ज केली व जेथे देवी भगवती होती तेथे तो महिषासूर आला. पाहतो तो ती देवी भगवती आपल्या तेजाने त्रैलोक्याला प्रकाशित करून राहिली होती. तिच्या माथ्यावरील मुकुट जणू आकाशाला छेदन करीत होता. तिच्या हातातील धनुष्याचा वारंवार टणत्कार ती करीत असल्याने त्या गंभीर घोषाने तत्व पाताळ क्षुब्ध झाले होते. देवीच्या हजारो भुजांनी दशदिशा व्यापून टाकल्या होत्या. त्यानंतर देवीचे व राक्षसाचे महाभयंकर युद्ध सुरू झाले. महिषासुराचा साक्षूर नावाचा एक सेनापती होता.
तो देवी भगवती बरोबर युद्ध करू लागला. त्याशिवाय लक्षावधी वानर सेवा बरोबर घेऊन चामर, उदग्न नामक महाअसुर, महाहनू, असिलोमा, बाष्कल, परिवारिक, बिडाल वगैरे सेनापतीही आपापली सेना घेऊन भगवती देवीवर तुटून पडले. तेव्हा भगवती देवीने प्रलयंकारी अशी भयानक शस्त्रे व अस्त्रे असुरावर सोडून संहार चालवला. अंबिकेच्या इच्छेनुसार रणभूमीवर हजारो गण निर्माण झाले. ते गण राक्षस सेनेबरोबर लढू लागले. देवीने आपल्या त्रिशूळाने, गदेने व तलवारीने कित्येकांना यमसदनाला धाडले. कित्येकांची मुंडणी बाणांनी उडवली. रणभूमीवर रक्तमांसाचा चिखल झाला. शिरविरहित कबंदे चोहोकडे दिसू लागले. रक्ताची एक मोठी नदी वाहू लागली. थोड्याच कालावधीत त्या कालिकेने त्या सर्व दैत्यांचा संहार केला. तेव्हा स्वर्गातून देवांनी अंबिकेवर पुष्पवृष्टी केली. असा होता हा दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 2 समाप्त. दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 3. दैत्यांचा असा संहार झालेला पाहून दैत्यांचा सेनापती चिक्षुर खूपच संतापला. रागाच्या भरात पुढे सरसावून त्याने भगवती देवीवर बाणांचा वर्षाव केला. तेव्हा त्या जगतजननी अंबिकेने हसत हसत आपल्या बाणांनी त्यांचे बाण तोडून टाकले. त्या दैत्याचे सारथी व घोडे मारले. त्यानंतर धनुष्य व ध्वजछेदन केले. तेव्हा हातात ढाल व तलवार धारण करून तो तिक्षुर दैत्य भगवती देवीच्या अंगावर धावला आणि धारधार तलवारीने देवीच्या सिंहाच्या मस्तकावर प्रहार करून देवीच्या डाव्या हातावर देखील मोठ्या वेगाने त्याने प्रहार केला. परंतु भगवती देवीच्या भुजेचा त्याच्या तलवारीचा स्पर्श होताच त्याची तलवार तुटून पडली. तेव्हा त्या दृष्ट दैत्याने हातात शूल घेतला, पण क्षणाचाही विलंब न करता लगेचच देवी भगवतीने आपल्या शूलाचा प्रहार त्या दृष्ट दैत्यावर करून चिक्षुराचे शिर धडापासून वेगळे केले. हे पाहताच हत्तीवर स्वार होऊन दैत्य सेनापती चामर चालून आला व त्याने भगवती देवीवर आपली शक्ती सोडली. परंतु महामाया अंबिकेने ती शक्ती चूर्ण चूर्ण करून टाकली. तेव्हा त्या दैत्य चामराने क्रोधाने शूल हातात घेऊन भगवती देवीवर फेकला. देवीने आपल्या बाणांनी तो शूलही तोडून टाकला. इतक्या देवीच्या सिंहाने उडी मारून दैत्य चामराला हत्तीच्या मस्तकावर खाली ओढले व पंजाच्या झपाट्याने मारून त्याला यमसदनाला पाठवले. त्याचप्रमाणे संतप्त अंबिकेने उदग्न, कचमूर, बाष्कल, ताम्र, अंधक, उग्रवीर्य, महाहनू, बिडाल, दुर्धर व दुर्मुख या दैत्य सेनापतीचा त्रिशूळ, तलवार व बाणांनी वध केला. अशा प्रकारे आपल्या सेनांचा पराभव झालेला पाहून राक्षसराज महिषासूर रेड्याचे रूप धारण करून भगवती देवीच्या सैन्याचा नाश करू लागला. आपल्या शेपटाच्या तडाख्याने कित्येकांना त्याने यमसदनास पाठवले. कित्येकांना शिंगावर घेऊन आपटले, तर कित्येकांना नुसत्या हुंकाराने दूर उडवून लावले. नंतर तो महाअसुर सिंहाला मारावयास धावला. तेव्हा मोठ्या क्रोधाने जगदंबा पुढे सरसावली. क्रोधोन्मत्त होऊन दैत्य महिषासुर देखील आपल्या खुराने पृथ्वी उकरू लागला. आपल्या शिंगावर मोठे मोठे पर्वत घेऊन ते देवीच्या दिशेने फेकू लागला. तेव्हा त्या दैत्याच्या पराक्रमाने त्रैलोक्यात हाहाकार उडाला. तेव्हा भगवती देवीने आपला पाश मोठ्या आवेशाने फेकून दैत्य महिषासुराला त्या पाशाने बांधले आणि तोच त्या दृष्ट दैत्याने रेड्याचे रूप टाकून अचानक सिंहाचे रूप घेऊन प्रकट झाला. तेव्हा भगवती देवी सुद्धा हातामध्ये करण्यास उद्युक्त झाली. पण तेही रूप टाकून तो मायावी राक्षस मनुष्याच्या रूपाने हातात ढाल व तलवार घेऊन प्रकट झाला. तेव्हा त्या महामाया अंबिकेने आपला धनुष्य ओढून बाण वर्षावाने त्याला झाकून टाकले. नंतर तो राक्षस हत्तीच्या रूपाने प्रकट झाला. तेव्हा त्वरा करून भगवती देवीने खड्गाने त्यांची सोंड तोडून टाकली. तेव्हा पुन्हा रेड्याचे रूप घेऊन तो महिषासूर त्रैलोक्याला व्याकुळ करू लागला. क्रोधवश चंडिकेने आपल्या हातातील पात्रामधून मधुपान केले व डोळे लाल करून ती महिषासुरावर रागावली. इकडे बल व पराक्रम यांनी उन्मत्त झालेला राक्षस महिषा मोठ्याने गर्जना करू लागला व आपल्या शिंगाने भगवती देवीवर पर्वत फेकू लागला. तेव्हा त्या जगतमातेने आपल्या बाणांनी त्या पर्वताचे चूर्ण केले व त्या दृष्ट दैत्याचा वध करण्याचा निश्चय करून त्रिशूळाच्या प्रहाराने दैत्य महिषासुराला तिने खाली पाडले. तेव्हा तो दैत्य महिषासूर उच्च स्वराने गर्जना करू लागला. तोच अंबिकेने आपल्या तलवारीच्या एकाच घावाने त्याचे मस्तक छाटून टाकले. त्या प्रसंगी भयभीत होऊन सारी असुर सेना पळत सुटली. देवी भगवतीचा तो अचाट पराक्रम पाहून स्वर्गातील सर्व देवदेवता अत्यंत प्रसन्न होऊन जगतमातेवर फुलांचा वर्षाव करू लागल्या. अप्सरा नाचू लागल्या व गंधर्व गण भगवती देवीची स्तुती प्रेमाने गाऊ लागले.
श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 3 समाप्त. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 4. दृष्ट महिषासुराचा वध झाल्यावर तिथे जमलेले इंद्र आदी देवदेवता देवीला हात जोडून म्हणाले, हे भगवती, ब्रह्मदेव जगदाची निर्मिती करतो, विष्णू पालन करतो आणि महादेव प्रलयकाळी संहार करतो. ते तुझ्याच शक्तीमुळे होय. जर तू शक्तीचा पुरवठा केला नाहीस तर तेही कार्य करू शकणार नाहीत. तेव्हा जगाच्या सृष्टी, स्थिती आणि विनाश यांच्यामुळे मूळ कारण तूच आहेस हे निश्चित आहे. म्हणूनच सर्वांना तुझाच आधार आहे. तुझ्या शक्तीशिवाय कोणतेही कार्य घडू शकणार नाही. हे देवी, जर तुझी धारणाशक्ती नसती तर कूर्म व शेष यांना पृथ्वी उचलून धारण करण्याचे सामर्थ्य कुठून मिळाले असते? जर पृथ्वीमध्ये तुझी शक्ती नसती तर एवढे प्रचंड जगाचे ओझे घेऊन अंतराळात अधांतरी ती कशी काय राहिली असती? जो मनुष्य ब्रह्मा, विष्णू, रुद्र, चंद्र, अग्नी, यम, वायू, गणपती वगैरे देवांची उपासना करतो ते सर्व देव सुद्धा तुझ्याच मायाशक्तीमुळे मोहित होतात. हे माते, जर तुझी शक्ती पाठीशी नसेल तर हे सर्व देव कोणतेच कार्य करण्यास असमर्थ असते. हे आई, फार मोठे यज्ञयाग करून जे लोक यज्ञात निरनिराळ्या देवांना भरपूर आहुत्या देतात ते खरंच अज्ञानी आहेत. कारण की जर स्वाहा रूपाने तू यज्ञासाठी निमित्त नसतीस तर तो हवीर भाग देवाच्या मुखात पडला असता काय? लोक तुझी पूजा न करता या गोष्टी करतात म्हणून ते निसंशय मूर्खच आहेत. हे जननी, 7 प्रकारात प्रगटलेली प्रकृती तूच आहेस. 16 विकारांसह 23 प्रारब्ध कर्त्यांना चालना तूच देते आणि चराचरांना आपल्या अंशाने जगवणारी सुद्धा तूच आहेस. देव आणि असुर या दोघांनाही कर्माप्रमाणे भोग भोगायला तूच लावतेस. हे माते, तू काही जणांना त्यांच्या निकृष्ट कर्मानुसार दैत्याच्या जन्माला घालतेस आणि त्यांचे पालन देखील तूच करतेस. दैत्यांना स्वर्गीय स्त्रियांचे आकर्षण असते हे तू जाणतेस. तू हेही जाणतेस की दैत्य यज्ञयाग वगैरे करणार नाहीत व त्यामुळे त्यांना स्वर्गलोकाची प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणूनच आपल्याशी युद्ध करताना मेल्यानंतर दैत्यांना वीरगती मिळून स्वर्गलाभ व्हावा आणि स्वर्गीय सुंदरींचे सहवास सुख मिळावे म्हणून तू त्या दैत्यांना युद्धात मारले आहेस. म्हणजेच दैत्यांच्या इच्छापूर्तीसाठी तू हे युद्ध केले आहेस. हे माते, भोग आणि मोक्ष देणारी तूच आहेस. अविद्या म्हणजे माया, ती पण तूच आहेस. प्रपंचातील क्लेश देणारी सुद्धा तूच आहेस. जे तुला पूजतात त्यांचे क्लेश तू नष्ट करतेस. मोक्ष लाभासाठी मुनिजन तुलाच भजतात, मात्र जे लोभी, मूर्ख व अज्ञानी असतात ते मात्र तुझी पूजा करत नाहीत. देव आणि दैत्य यांच्या ठिकाणची वाचा शक्तीही तूच आहेस. तू जर त्यांच्या मुखात नसतीस तर त्यांच्यापैकी कोणीही एक अक्षरही बोलू शकत नसता. मग माणूस तरी तुझ्या शक्तीविना कसे बोलू शकेल? हे माते, भृगु ऋषीच्या शापवाणीमुळे श्रीहरीला देखील पृथ्वीवर मासा, कासव, वराह, नरसिंह तसेच कपटी वामन असे विविध अवतार घ्यावे लागले होते. यावरून हे सिद्ध होते की तो श्रीहरी सुद्धा पराधीनच आहे आणि अशा पराधीन देवाची सेवा करून मृत्यूचे भय कसे नष्ट होणार? ऋषीमुनी तुझ्या चरणपुष्पाची पूजा न करता प्रत्यक्ष दिसणाऱ्या सूर्याची व अग्नीची सेवा करतात. त्यामुळे ते परमतत्व न जाणता चित्त भ्रमामुळे दुःखाचा मार्गच ठरतात. याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या ठायी स्थित असणारे सत्व, रज आणि तम हे 3 गुण जगाला व्यापून टाकतात आणि हेच 3 गुण माणसाच्या बुद्धीत शिरून नाना प्रकारचे मोह उत्पन्न करतात. मग तंत्रशास्त्राच्या आधारे सर्व मानव प्राणी श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान, सूर्य, गणपती वगैरे देवतांची उपासना करू लागतात आणि तुझ्यापासून दुरावतात. परंतु तू त्यांच्यावर न रागवता त्या मनुष्यांना मायावी विद्येत नैपुण्य देऊन त्यांची ख्याती वाढवून तुझी दयाच प्रकट करतेस. सत्ययुगात शुद्ध सत्वगुणाचे प्राबल्य होते, त्यामुळे रजोगुण आणि तमोगुणाचे प्राबल्य नव्हते. परंतु कलियुगात सत्वगुण लुप्त झाल्या कारणाने विद्वान पंडित सुद्धा तुझी भक्ती करत नाहीत. तू बनवलेल्या इतर देवतांची भक्ती करतात, म्हणूनच त्यांच्या वाट्याला पुन्हा गर्भावासाचे दुःख येते. या सर्व ब्रह्मांडाला तूच पोसतेस हे सिद्ध झाले आहे. सर्वप्रथम या जगताला तूच उत्पन्न केलेस. हरिहरादी देवतांचे रक्षण तूच करतेस आणि अंतसमयी सर्वांचा संहार देखील तूच करतेस. अशी ही तुझी लीला जिथे देवांनाही अगम्य आहे तिथे साधारण मानवाची काय स्थिती वरण करावी?
आमचे वैरी आणि त्रैलोक्याला पीडा देणारे जे दृष्ट दानव होते त्यांचे निर्दालन करून तू आमचे कार्य पार पाडलीस. म्हणूनच हे जगन्माते, कृपा कर आणि आमचे रक्षण कर. तू या महिषासुराला मारून आमचे मोठेच कार्य केले आहेस. आता तुझ्या पदकमलांच्या ठिकाणी आमची भक्ती स्थिर राहील असे काहीतरी कर. सर्व देवदेवतांच्या स्तुतीमुळे ती जगतमाता अंबिका प्रसन्न झाली व तथास्तु असे म्हणाले. पुढे ती देवी भगवती सर्व देवांना म्हणाली, हे देवगण हो, जेव्हा जेव्हा तुमच्या पुढे घोर संकट उभे राहील तेव्हा तेव्हा माझे स्मरण करा, म्हणजे मी तुमचे संकट दूर करू. असे म्हणून देवी अंतर्धान पावली. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 4 समाप्त. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.